वजह से यहाँ पे रुके हैं। अभी चाहे 10 बज जाए लेकिन बारिश है। लेकिन जिसका हमें था इंतजार, तेरे लिए दिल था बेकरार, ओ घडी आ गई. तर गाईस, ज्या क्षणासाठी आम्ही रात्रभर झोप पूर्ण केली नाही, हे बघा, भाऊ कामावर गेला नाही, दादा शॉप बंद करून आलाय, बाईने जॉबच सोडून दिलं, घरी भांडून आलाय, आयटमला भेटायला गेला नाही. तर गाईस, आता आम्ही निघालोय मरीन ड्राईव्ह. बाई कशासाठी चाललोय? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. मुंबई टू नेक्स्ट पार्ट. कॉमन टीम तो होती है. हेलो गाईज, वेलकम बॅक टू दीपक दाडवे ब्लॉग्स. तर गाईज, आता आम्ही निघालो इथून. आमची सगळी पंटन बघा कशी रेडी झाली आहे. फुल मचवणारे गाईज आमची गँग. अर्धी पब्लिक पोहोचली आहे पुढे, सगळे वाट बघतायत काल रात्रीपासून काय प्लॅन आहे, काय प्लॅन आहे करून. काही प्लॅन नाही गाईज, डायरेक्ट जाऊन भेटणार आहे आम्ही तिकडे. आमची पलटण 4 झाली आतमध्ये. गाईज, आता आम्ही पोहोचलोय CST ला, पण इथे एवढी ट्रॅफिक आहे. आता गाडी कुठे लावायचा विचार करतोय आम्ही. हे बघा, तुम्हाला दाखवतो गाईज ट्रॅफिक. मुंबई मेरी जान. गाईज, पाऊस चालू झाला इथे. गाईज, तुम्हाला मरीनचा वाईब दाखवतोय. बघा, आता इथे गर्दीच गर्दी बघ. मरीनच्या कट्ट्यावरती जाऊ. गाईज, एवढं स्ट्रगल करून आम्ही पोहोचलो. एवढेच राहिले, 15 जण आलेलो, एवढेच राहिले इथे. तर कोणी बघता नाही, उद्या पण येऊ नका मरीनला. पब्लिक फोटो बघून पण पागल आले, सगळे ओरडतात. नाही दिख रहा है. गाईज, इथे पब्लिक 4 वाजल्यापासून येऊन बसलेली आहे इथे जागा पकडायला. तुम्हाला दाखवतो, लय डेंजर गर्दी आहे गाईज. एवढी गर्दी कधी बघितली नव्हती इथे. बघा कशी थांबली आहे पब्लिक इथे. कसा एक्सपिरियन्स वाटतोय तुला एवढ्या गर्दीतून? काय सांगू, कुठल्या तरी तीर्थयात्रेला आल्यासारखं वाटते. भीती आहे मनात, बाबा नक्की नीट घरी जाऊ की नाही, पण इंडियासाठी काय पण. तर बघा, सगळी पब्लिक कशी वेट करताय तिथे. असं परत होणं नाही आहे म्हणून. हे बघा, आमच्या हिरोला तसं जायचंय गाईस तिकडे. हा बघा, जा अंड्या जा, काहीतरी करू शकतोस तू. हे बघ, काय नाही गाईस, पुढे त्याला पोलिसांनी पकडलं पाहिजे आणि बेदम मारला पाहिजे. लय मजा येईल. बघा किती पागल पब्लिक आहे बघा इथे. काही काम धंदे नाही. आता बस चालली आहे प्लेयर लोकांना घ्यायला ट्रायडंटला, आणि सगळे वाट बघतात. बस चालली आहे ती.
हे बघा गाईस खाली बस चालली आहे तरी पब्लिक बघा कशी आतुरतेने वाट बघतात बघा. हे बघा हे बघा गाईस आता चालली आहे बस घ्यायला प्लेअर लोकांना. अजून आलेलं नाही आहे. हे बघा बस. तर गाईस फायनली मी माझ्या मित्रांना भेटलोय गाईस. हे बघा विराग भाईला भेटलोय. मुंबईच्या राजाने इंडिया शिखर धवन बोला नाही. मैं 2013 से फॉलो कर रहा हूँ और सपोर्ट कर रहा हूँ और उनसे बहुत प्यार करता हूँ. उनके नाम से हम 3 बजे में यहाँ पे रुके हैं. अभी चाहे 10 बज जाए लेकिन बारिश है, लेकिन बारिश है, हौसला नहीं टूटा. तूफान आ जाए चाहे हम अड़े रहेंगे और टीम इंडिया जैसे ही बस आएगा तो cheer करेंगे और उनको support करेंगे. गाईस आता इथे पूर्ण आमची पब्लिक भेटलेली आहे बघा. आपला ओळखा धोनीचा फॅन आपला मोठा. थँक्यू. गाईस आता थोड्या वेळात बस येणार आहे आणि सगळे इथे वाट बघतायत आमची पलटण. हीच ती पलटण तुम्हाला माहिती आहे मुंबई इंडियन्समध्ये आपल्यासोबत असते ती. तर सगळे थांबलेत बससाठी. बस रेडी होत आहे तिकडे. तर गाईस आता आलेली आहे बस. गाईस चालू झालं आणि आम्ही एकदम पुढे आहे गाईस. एकदम पागल आले गाईस, एकदम पागल आले. ते बघा बस आली बघा. रस्ता बदल रस्ता बदल
पागल झाले पब्लिक, एकदम पागल झाले. तुम्ही बघू शकता तिकडे एकदम बेकार हालत झाले काय ते बघा. एकदम पुढं होतो गाईज, पोलिसांनी मारून मारून पाठी आलो गाईज. एकदम डेंजर करते सगळ्यांची चप्पल हरवली तिथे. चपला 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 याची पण चप्पल गाइस. एकदम मौत को छू के आ गया ऐसा लग रहा है गाइस. एकदम स्टार्टिंगला गेलेलो गाइस, जिथून स्टार्ट झाला परेड. एकदम डेंजर होतं गाइस, एवढी गर्दी कधी बघितली नाही आणि परत जाणार पण नाही एवढ्या गर्दीत. खूप डेंजर गर्दी होती गाइस. पब्लिक एकदम वेड्यासारखे वाट बघत होते आणि पोलिसांनी कसं तरी करून जागा काढली गाइस. माझे मित्र सगळे हरवले, पण शोधतोय गाईज. फायनली आता आमची हाऊस झालेली आहे सर्वांना बघायची. परत आम्ही इथे कधी येणार नाही आणि एवढी खुश झाली आहे पब्लिक गाईज. सर्वांनी एकदम जवळून बघितलंय. बघा ते फंटर लोक 3-3, 4-4 तास थांबले. बघा हे त्याला दिलंय वरतून, हा बसमधनं फेकलंय गाईज. डायरेक्ट भाईला भेटलंय, लपून बसलेले गाय तिथे. किती लकी आहेस रे तू दादा, मला देशील का? हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा गाईस, काय हालत झाली असेल. एकदम डेंजर फटके पडले. आता घरी जाऊन बघणार आहे गाईस कुठे कुठे लागले. बघा अजून पब्लिक थांबलीच आहे इथे. बघा गाईस
फुल धमाल करून पब्लिक आमची पोचलेली आहे पनवेलला. आणि आता आम्ही जेवायला बसलो आहे. जाम दमलोय. पोलिसांचे फटके, क्राऊडच्या धक्काबुक्कीमधून येऊन आता फायनली जेवायला बसलो आम्ही. तर गाईज सेफली आता आम्ही घरी पोचलो आहे. तर नक्की व्हिडिओ बघा, धक्काबुक्की बघायला विसरू नका. आणि एवढ्या मेहनतसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा गाईस. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आज एकदम कडक झोपायचं आहे. गुड नाईट.